महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या आडगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। एका सलून व्यावसायिकाची भर रस्त्यात निर्घृण हत्या करून फरार झालेल्या राजा काकवीपुरे याला आडगाव पोलिसांनी उज्जैनमधून अटक करून नाशिकमध्ये आणले। छत्रपती संभाजी नाका परिसरातील मधुर स्वीट्स जवळ गेल्या शनिवारी किरकोळ शाब्दिक चकमक झाली। जुन्या नाशिकमधील 45 वर्षीय सलून व्यावसायिक जयवंत यशवंत पवार आणि आरोपी राजा काकवीपुरे यांच्यात वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने बुटात लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढला आणि जयवंत पवार यांच्यावर सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पवार यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी राजा काकवीपुरे फरार झाला होता। नाशिक पोलिसांच्या पथकाने त्याचा मनमाड, येवला आणि थेट मध्य प्रदेशपर्यंत पाठलाग केला। अखेर उज्जैनमध्ये लपून बसलेल्या या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या। मंगळवारी ही कारवाई करण्यात आली असून बुधवारी त्याला नाशिकमध्ये आणण्यात आलंय। किरकोळ वादातून जीव घेणाऱ्या या गुन्हेगाराला आता कायद्याचा हिसका दाखवला जाणार आहे। नाशिक पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे, मात्र वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरणही पसरलं आहे। पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।